मित्रमैत्रिणींनो नमस्कार, मी मुक्ता कदम। आज दिवसभरामध्ये काय काय घडलं आणि आज दिवसभरामध्ये कोणत्या बातम्या ट्रेंडिंगमध्ये होत्या। सगळ्यात जास्त ट्रेंडिंगमध्ये होता एक व्हिडिओ चप्पल फेकून मारण्याचा। तुम्ही पण पाहिला असेलच। आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाडीवर कोणीतरी चप्पल फेकून मारली आणि ती चप्पल त्यांच्या गाडीवर जाऊन अशी व्यवस्थित पडली सुद्धा। लवकरच त्यांच्या सिक्युरिटी गार्डनी ती गाडीवरची चप्पल जी आहे ती काढून दुसरीकडे टाकून दिली। या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। आता खरं तर पंतप्रधान लेवलच्या माणसाच्या अंगावर किंवा गाडीवर चप्पल फेकू नये, पण ज्या अर्थी त्या व्यक्तीने चप्पल फेकून मारली त्या अर्थी एक कुठेतरी निषेधाचा सूरही त्याच्यामधून आपल्याला पाहायला मिळतो। आज नरेंद्र मोदी यांचं सरकार, आज नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत आणि त्यामुळे आपण म्हणूया की त्यांचं जे काही सध्या चाललेलं आहे 10 वर्षांमध्ये त्यांनी जे काही केलं आणि ज्या काही गोष्टी त्यांच्या आवडलेल्या नाही आहेत, लोकांना त्या गोष्टी आवडत नाही आहे, लोकांना त्यांचं धर्मावरून केलेलं राजकारण आवडलेलं नाही आहे, त्यांनी काँग्रेसच्या मॅनिफेस्टोबद्दल बोललेलं खोटं आवडलेलं नसेल किंवा त्यांचं जे काही एकंदर नीती आहे, महिलांकडे केलेलं दुर्लक्ष आहे, मणिपूरकडे केलेलं दुर्लक्ष आहे, या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं चपलीतून रिप्रेझेंट झालेल्या दिसतात। हा व्हिडिओ ट्रेंडिंगमध्ये होता। त्यानंतर पुढची बातमी आहे ती म्हणजे पंतप्रधानांनीच आज ट्विट केलं आणि ते असं म्हणाले, भारताच्या एज्युकेशन सेक्टरमध्ये खूप मोठे मोठे रिफॉर्म्स होत आहे। तर ही गोष्ट खूपच कॉमेडी आहे, कारण नीटच्या परीक्षेमध्ये झालेला घोटाळा आपण सगळ्या जणांनी पाहिलेला आहे। त्याशिवाय परवाच्या दिवशी नेट नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट UGC नेटची परीक्षा झाली। ती परीक्षा झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी ती परीक्षा कॅन्सल झाली असं डिक्लेअर केलं। त्या परीक्षेमध्ये घोळ झाला, पेपर 2 दिवस आधीच फुटला, पैसे देऊन लोकांना पेपर मिळाला, अशाही बातम्या समोर आलेल्या आहेत। आणि हे सगळं मला असं वाटतं की आपले पंतप्रधान जेव्हा म्हणतात की एज्युकेशन सेक्टरमध्ये रिफॉर्म्स होत आहेत, तेव्हा नीटचा स्कॅम आहे, नेट UGची कॅन्सल झालेली परीक्षा आहे, तलाठी भरतीची कॅन्सल झालेली परीक्षा आहे, त्याच्यामध्ये झालेला घोळ आहे, UP पोलीस भरतीची परीक्षा जी त्याच्यात झालेला घोळ आहे, किंवा अशा अनेक परीक्षा आहे ज्याच्यामध्ये पेपर फुटीच्या बातम्या समोर आलेल्या आहेत। या 4-5 वर्षात इतक्या जास्त पेपर फुटीच्या बातम्या आलेल्या आहेत, इतक्या बातम्या मी याच्या आधी कधीही पाहिल्या नव्हत्या। आणि कुठेतरी रिफॉर्म्स म्हणजे तेच आहे असं आपले पंतप्रधान म्हणत असतील। तर आता महाराष्ट्रातल्या काय बातम्या आहेत त्या पाहूया। सगळ्यात पहिल्यांदा दिसतंय ते म्हणजे लक्ष्मण हाके यांच्या भेटीला विजय वडेट्टीवार गेले होते, तुम्हाला शेजारी दिसत असेल, आणि त्यांना अश्रू अनावर झाले। लक्ष्मण हाके जे 7 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून उपोषण करत आहेत, आणि वडेट्टीवारांना अश्रू अनावर झाले। त्यावर मनोज जारंगे यांनी पण प्रतिक्रिया दिली। ते असं म्हणाले की आमचे नेते कसे आले आणि आमच्या नेत्यांना काही इतकं इमोशनल नाही होता येत, त्यांच्या इमोशन्स त्या बाहेर नाही आल्या। तर थोडक्यात जारंगे यांनी वडेट्टीवारांचं कौतुकच केले की असे नेते आपल्याला भेटायला पाहिजे होते। पुढची बातमी स्क्रीनवर शेजारी दिसत असेल, महाराष्ट्र पॉलिटिक्स, काँग्रेस पृथ्वीराज चव्हाणांना देणार मोठी जबाबदारी, वाचा काय आहे आतल्या बातम्या। आता ती बातमी मी वाचलेली आहे, सकाळचीच ही बातमी आहे। तर थोडक्यात काँग्रेसनी पृथ्वीराज चव्हाण यांना मध्य प्रदेशच्या इलेक्शनची जबाबदारी दिलेली आहे। पुढे वळूया। पुढे भाजपच्याच एका सदस्यांनी, एका नेत्याने पंतप्रधानांना असं सांगितलंय की ज्यांनी मतदान केलं नाही त्यांना रेशन देऊ नये। मुंबईमधील भाजप नेत्यांची मोदीकडे मागणी। तर भाजपमध्ये गेलेले काहीच लोक असतात की जे समजदार असतात, मॅक्सिमम लोक काहीच्या काही बरळत असतात। ते थोडक्यात त्यांना हे म्हणायचं आहे का की हे जे रेशन मिळतंय लोकांना, सामान्यांना, ते भाजप देत आहे किंवा ते मोदी आपल्या खिशातून देत आहेत, ते भारत सरकारच्या मालकीचं आहे। भारत सरकारला जो काही टॅक्स मिळतोय त्याच्यातनं हे होतंय, आणि राशन वगैरे गोष्टी ह्या काही नवीन नाही आहे, मोदी आल्याच्या नंतर आलेल्या गोष्टी नाही आहे, ह्या गोष्टी खूप आधीपासून लोकांना मिळत आलेल्या आहेत। त्यामुळे भाजपमध्ये जर असे अजून कोणी असतील तर कमेंट करून मला सांगा नक्कीच। पुढे अजून एक रिपोर्ट आलेला आहे आणि ह्या रिपोर्टनुसार लहान मुलांना पोटभर अन्नही मिळेना अशी बातमी आहे। जगातील 20 सर्वात वाईट देशांमध्ये भारताचा समावेश आहे। पाकिस्तानची स्थिती बरी आहे भारतापेक्षा, अफगाणिस्तान भारतापेक्षा अजून खाली आहे। थोडक्यात असं म्हणलं जातंय की भारतामध्ये जी काही मुलं आहे त्यांचा सर्व्हे केला तर असं आढळून आलं की मॅक्सिमम, तर युनिसेफचाच हा रिपोर्ट आहे, तुम्ही डिटेल सकाळमध्ये चांगली बातमी आलेली आहे ती पाहून घ्याल। लहान मुलांच्या अन्न गरिबीबाबत युनिसेफचा एक रिपोर्ट आलेला आहे आणि या रिपोर्टमध्ये भारताची स्थिती अत्यंत खराब असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। आणि ह्या रिपोर्टमध्ये जे 20 खराब देश म्हणून निवडले होते त्यांनी त्या 20 खराब देशांमध्ये भारत आहे। अजून एका रिपोर्टनुसार असंही आहे की जर लहान मुलांचा सर्वे केला, चिल्ड्रन्स, तर त्याच्यापैकी 40% जे लहान बालक आहेत ते गरिबीमध्ये आहेत, म्हणजे थोडक्यात त्यांचे पालकही गरीब आहेत। त्यांच्या पुढे एज्युकेशनचं काय होणार, त्यांच्या रोजगाराचं काय होणार, हा प्रश्न येत्या काळामध्ये नक्कीच बिकट होऊ शकतो। जर 40% आज असलेली बालकं ही गरिबीमध्ये जगत असतील, कुपोषित असतील,
तर प्रश्न मला असं वाटतं बिकट आहे. पुढे बघूया. काल शिवसेनेचा वर्धापन दिन होता, 58वा वर्धापन दिन होता. 2 वर्ष झाले आपल्याकडे 2 वर्धापन दिन साजरे होतात, एक शिंदे आणि एक ठाकरेंचा. 2 दसरा मेळावे साजरे होतात. तर या मेळाव्यामध्ये अनेकांची भाषणं झालेली आहे, त्याच्यावर वेगळा व्हिडिओ मी उद्या करणारच आहे. पण आज थोडक्यात सांगायचं झालं तर रामदास कदम एक स्पेसिफिक म्हणलेले आहेत की आपल्याला माहिती आहे की फडणवीसांनी काय केलं, शिवसेना फोडली, त्यानंतर काही दिवसानंतर राष्ट्रवादी फोडली, म्हणजे अजित पवार आलेत. तर रामदास कदम असं म्हणाले की अजित पवार सत्तेमध्ये आमच्यासोबत आले तर खरी, पण त्यांनी इतके लवकर नव्हते यायला पाहिजे. ते आल्यामुळे काय झालं की आमची मंत्रिपदं गेली, आम्हाला मिळणाऱ्या संधी कमी झाल्या. तर शिखत आता याच्या पुढच्या बातम्या मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगणार आहे. तुम्हाला शेजारी स्क्रीनवर दिसत असेल. सगळ्यात वरती पहिली बातमी दिसते ती म्हणजे रील बनवताना मृत्यू नाही, माझ्या बहिणीची सुनियोजित हत्या. तर तुम्हाला माहिती असेल की एक मुलगी रील बनवत होती, ती गाडी चालवता हिल स्टेशन होतं आणि गाडी चालवताना तिला खरं तर ब्रेक द्यायचा होता, पण ॲक्सिलरेटरवर हे झालं आणि गाडी जी आहे ती खाईत पडली. असा एक व्हिडिओ व्हायरल होतो जो की मी पाहिलेला नाही आहे, तुम्ही हे पाहू नका. कारण असे जेव्हा आपण व्हिडिओ बघतो आणि तुम्ही जर तसे गाडी चालवत असाल तर त्या गोष्टी तसे डोक्यामध्ये येतात, ती भीती बसते. त्यामुळे मी रेकमेंड नाही करणार असे व्हिडिओ बघा. पण येस, रीलसाठी लोक काही करायला लागलेले आहेत. पुढे लक्ष्मण हाकेंच्या आईला अश्रूनावर झालेल्या लेकराच्या पोटात अन्न नाही, स्वाभाविक आहे. पुढची बातमी, सातारा जिल्हा रुग्णालयामध्ये दूध बँक होणार, सुदृढ पिढीसाठी जिल्हा परिषदेचा पुढाकार आहे, सातारा जिल्हा. पुढची बातमी आहे, लातूरमध्ये CBSE शाळेत प्रवेश घेणे शक्य नसल्याच्या नैराश्यातून आईची मुलीसह आत्महत्या. लोक काय करायला लागलेले आहेत. म्हणजे CBSE आणि इंग्लिश मीडियम हे काही इतकं कंपल्शन नाही आहे. तुमच्या मुलांना लाईफ स्किल असणं, त्यांना एक ह्युमन बिईंग म्हणून चांगलं ग्रो अप करणं, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. आणि ते काय CBSEमध्ये प्रवेश मिळत नाही म्हणून इतकं नैराश्य. थोडक्यात सोसायटी म्हणून आपण काय तयार केलेलं आहे, काय प्रकारचं हे हेजिमनी आहे. पुढची बातमी, मोदींपेक्षा जास्त मत आमच्या सुप्रियाला मिळाली, शरद पवारांनी मानले बारामतीकरांचे आभार. खरं आहे हे.